पांडुरंगाची कृपा, दुसरं काय. योगायोगाने आचारसंहिता चालू आहे आणि आचारसंहिता सुरू असल्यामुळे हा विषय मंदिर समितीकडून शासनाकडे आणि निवडणूक आयोगाकडे रेफर करण्यात आला होता आणि शासनाकडून आदेश प्राप्त झाले की शासनाच्या वतीने आपण आज पांडुरंगाची महापूजा करावी. त्याप्रमाणे मी इथं म्हणजे पांडुरंगाच्या चरणी लीन होण्यासाठी आलेलो आहे. विठुरायाला साकडं एवढंच सांगितलं की महाराष्ट्रातील तमाम जनतेचं आयुष्य सुखकर हो, त्यांना आनंद लाभो आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहो महाराष्ट्रातील तमाम जनतेचं, अशी प्रार्थना आम्ही विठुरायाकडे केलेली आहे. निवडणूक शांततेत पार पडावी हाही आमचा मनातली सुप्त इच्छा आम्ही पांडुरंगाच्या चरणी व्यक्त केलेली आहे आणि मला खात्री आहे आपली महाराष्ट्रातली निवडणूक नेहमीप्रमाणे अतिशय शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडेल. आपण प्रशासकीय सेवेत आहात, पण वैयक्तिक काही असा अनुभव आहे त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की ही महापूजा तुम्हाला करावी? नाही, आम्ही सश्रद्ध आहोत आपण सगळे आणि त्यामुळे आम्ही अगदी बालपणापासून पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारंवार येतच आलेलो आहेत आणि निश्चितपणे पांडुरंगाच्या दर्शनासाठी आल्यानंतर आणि दर्शन घेतल्यानंतर जे एक समाधान मिळतं ते आज निश्चितपणे खूप जास्त समाधान मिळाले की विशेष पूजा आपल्याला आज करायला मिळाली आहे. महापूजा म्हणजे जी षोडोपचार पद्धतीनं पूजा केली जाते ती संपूर्ण पूजा आज मला करायला मिळाली, हे माझं भाग्य आहे असं मी समजतो. प्रशासकीय व्यवस्थेच्या अनुषंगाने काही विशेष मागितलं का देवाकडे? हा, प्रशासकीय व्यवस्थेमधली सगळी कामं सुखकर होत म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेसाठी मागितलं, हे प्रशासनाच्या माध्यमातूनच आपल्याला सगळं करायचं आहे. याचा अर्थच असा आहे की महाराष्ट्राच्या प्रशासनालाही पांडुरंगाने ताकद द्यावी, योग्य मार्ग दाखवावा, जेणेकरून महाराष्ट्रातली जनतेचं आयुष्य आणि जीवनमान सुखकर होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.